सांगतो ना काय हे बाले या टायमाला आमचं मंडळ पुढे जाणार फायनल झालं. काय फालतूगिरी लावली रे तू? आता तुम्ही आम्हाला अडवणार का? हा तुम्हाला आम्ही मार्केटमध्ये आणू शकतो तो मार्केट मधनं घालवू पण शकतो. लक्षात ठेव, ब्रँड इज ब्रँड, ओनली टायगर. हे बाले तुला नाचायला बोललो, तू ठासायला आला. तुला किंमत दिली तर शिरायला बघतो का आमच्यात? आपली मैत्री बाजूला राहिली. आत्ता बाप्पा मेने चल, तुमचा गाडा बाजूला घ्यायचा, आमचा गाडा पुढे जाणार. ए माझी लाल मैना, हा लईच हॉट दिसते का तू? हा तुला देऊ चिल्ड बियर. अजिबात राणे नको तुला सांगतोय. जाऊ द्या ना साहेब, घ्या मिटून. दोन्ही मंडळ माझीच आहे. नाही आता मिसअंडरस्टँडिंग होत असतं, असले छोटे मोठे मॅटर होणारच ना. नाही तुझं पण बरोबरच आहे. उत्सवाला गालबोट लागता कामा नये, परिणाम होतो ना मिरवणुकीवर. असणार ना, आमची पण मिस्टेक असणारच. काय वाल्या, तू एक काम कर, पुढच्या वर्षी ना गणपतीला तू बँकॉकला जा. का? लाफडाच नाही होणार ना. काय तुला असं पुढे पण मारलेलं आपल्याला आवडणार नाही. आता इथंच मी गोळ्या घालतो तर काय मॅटर होईल? हा मिरवणुकीतून डायरेक्ट तिरडीवर. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. अरे मंगल मूर्ती, अरे गणपती बाप्पा, लंबोदर. ओ टायगर भाऊ, लेडगो 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 करून टाकाय सगळं, कळलं का? गणेशोत्सव आहे, अलका डॉकी चौकात नारळ घ्यायचंय का नाही तुम्हाला? अरे सोडणार का काय? अँग्री यंग मॅन चल चले बाले. अरे काय टायमिंग चुकवताय? जागा बघून करायचं असतं. लेडगो करा पण कधी. चला स्वामी ओम. कुठं? बाहेर जाताना विचारू नकोय. कुठं ऑफिसात काम आलाय काय? रोजचा दिवस नवीन म्हणून विचारतीये. सनी तुझ्याशी बोलतीये. कुठं चालला कुठं तू? दुबईला येते का? थोबाड फोडीन. तुला काय वाटलं आम्हाला काय कळत नाही? आपली जागीरदारी उतू नाही चाली याला फुकटचं पोसायला. कॅसेट बंद कर तुझी. आणि फुकट काय फुकट? माझ्याकडे पैसे असेल तर देत नाही का मी? आणि कुणाशी बोलतो तू? सनी शिंदेशी? हा मार्केट मध्ये येऊन वजन बघ, मग कळल. आणि तुम्हाला जे 4 चौक ओळखतात ना ते माझ्यामुळं. लाजही वाटत नाही, एवढा मोठा घोडा झालाय. 12 वाजता उठायचं, कामानं धंदे यांना. राहायचं चौकात उभं इकडे तिकडे बघत. चहा दे सर. हा देती. हो सनी शिंदे, पैशाचं बघा जरा. जॉब कर म्हणलं तर हटाई होती म्हणतो. कसला धंदा तुझा इस्टेट एजन्सीचा? एकच डील, 50 भागीदार. इथे चौकात 100 फोटो तुझे, तेच कार्यक्रम. याचा बड्डे, त्याचा बड्डे, रक्तदान शिबिर, 50 पेनड्राईव्ह पडले घरात. तुझ्याशी बोलतो, मोबाईल मध्ये नको रमू. आता तरी सुधर. काय फादर, अहो इथं मार्केट मध्ये राहिले एवढे कष्ट घेतो मी, आणि तुमचं काय चाललंय? अहो 500-600 कार्यकर्ते, 70-80 सल्लागार, 3500 वर्गणीदार, 200 किलो चांदी, 90 मोदक, 8 मुकुट, उपरणी दुर्वा बेहिशोब, ऑल इन सिल्वर मेड. काय चाललंय तुमचं? एकदम बेसिक. बाप्पाचा टर्नओव्हर काढला ना तर काय लाखांमध्ये आहे का? आपला बी टाइम आहे का? शिंदेमध्ये कुणी मागं नाही राहिलं. दे त्याला चान खारी दे. उद्याच्याला बटर खारी आणायला लागल. संपलंय. सनी भांडत नको जाऊ. हे बघ, गणपती 10 दिवस, पण बाकीचे 355 दिवस आपल्याला इथं राहायचं असतंय. आणि त्या पोरी संग जास्त फिरू नको.
तिच्या भावाला नाही आवडत, कळलं का? तो एक्स लागलाय तिथं जा, स्विगी का फिगी मध्ये 15-20 हजार फिक्स. किती लागतायत आपल्याला? हा बघू. अहो पप्पा, लाखोनी व्यवहार होणार आहेत आपले. सांग यांना बेसिक मध्ये प्रॉब्लेम आहे यांच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. येतो संध्याकाळी जेवायला नाही मी. अरे होते की नाही तू खटरा अरे चालू? होईल 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 होईल. जरा थांबा जरा. मला सांग, जेव्हापासून हा संघटनेचा अध्यक्ष झाला तेव्हापासून बाला डिस्टर्ब आहे का नाही? हा? आणि टायगर असताना ह्याला पद मिळालं ना, तसा ह्याच्यावर डूक धरून येतो. माझ्या गाडीचं ना लोन होत नाही रे, डॉक्युमेंट नाही म्हणतात माझ्याकडे. पण टायगरला माहित नाही का बाला काय लायकीचं आहे काय रे? अरे त्याला माहितीये म्हणून तर टायगर काय बोलला नाही ना. पण बाल्याला एकदा जामर लावला पाहिजे. नाही लक्षात ठेवा. कसे आपली कामं दिसायला लागली रे. पदबीत आपला बाप्पा फॉर्मला आहे ना, म्हणून जळती त्याची. हे सगळं जुळून येत असताना तेव्हा बघवत नाही पब्लिकला. पण आपण म्हणतो नको उगा लफड्याची रम्मी काय रे? हा पण तो बाल्या आहे. कुठल्या पण पानात जोकर असल्यागत फिट बसायला बघतोय. हा 3,000 रुपये हप्ता भरू शकतो मी. माझ्या गाडीचं लोन करून द्या, मी गाडी नवीन घेतो. आपण आर दाखवल्यावर काय करतो? मग खेळ बंद. खेळ बंद. चल प्रायव्हेट फायनान्स मधनं लोन घेऊन देतो तुला. हप्ते भरशील ना का? ते पण माझ्या आतापर्यंत कोणाचे नाही दिले का? देवा तुझ्या देणार नाही होय रे? नाही दिलं, नाही दिलं, राव गाय बाने, नाही दिलं, राव गाय बाने. कोणाचेच देत नाही होय? ते काय मॅनेजर तुला काय चालू आली गाडी? चल निघ. हा काय डिलिव्हरी का आता? पिझ्झा पिझ्झा खातो का? हा अरे काय करताय इथं? कशाला टाकताय कचरा? हा रात्री उंदरा बिंद्रा येतात खायला. अरे कळत नाही का तुला? अध्यक्ष आहे ना तू. आता अध्यक्ष तर काय कचरा गोळा करू का मग? अध्यक्ष बदला तुमचा. तुला शानी आहे. चल निघ. हा चल चल यार चल, चल. कचरा तुम्हाला माहिती ती कसली किरकिरी आहे. उचल रे बाबा. कशाला टाकले? माझं पण टाक धर. ओ मेजर, काय इकडे काय विषय? वॉशिंगला आहे का? चल गाडीत बस. काय विषय काय पण? चौकीत चल. चौकीत काय झालं साहेब? सांगतो गाडीत बस. चल. आपण अटक का करताय ते सांगायला नको का चल साहेब? चौकीत चल. हो, तुला साहेब. सगळं सांगतो. साहेब अध्यक्ष आहेत ते. इज्जत बिज्जत आहे का नाही? होतो का बाजूला? एका फटक्यात आडवा करील, पाणी पण मागून देणार नाही. हो साहेब, चल. जाऊ दे पोरांना चल, टच चल, नको. चल. अक्षय तू थांब. सांगतो तुला. चल. अहो झालंय काय साहेब? सांगा की साहेब. ए, बस रे. हो बस गाडीत. हो येतोय. ए, चल वाईट बाजूला. गच्ची धरतो काय रे? हा बोल. हॅलो सनी. हा हे बघ याला गाडीतनं नेला पोलिसांनी. काय? हे बघ मी चालली. हा ये तू. हा टेन्शन नॉट. हा इथं ये चौकीत. मी निघाली. तू पोरं घेऊन चौकीवर, बाकीचं मी बघतो. का हो अण्णा, उत्सवात गुन्हे नेहमी कार्यकर्त्यांवरच का दाखल होतात? आता घ्या, कारण फायनली उत्सव हा कार्यकर्त्यांचाच असतो ना. तुम्ही आम्ही नावाला हो. बाबडे असतात तो. हं? बाबडे? अहो बाबडी कसली गाबडी आहेत गाबडी. पण काही म्हणा, तुमच्या वर्दीचा ना आमच्या सणांवर रागच आहे. आमच्या सणवारांवर डोळाच ठेवून असता तुम्ही. म्हणजे वर्षातून एकदाच येतो तरी तुमची बॉम्बमा आहे, आमची तक्रार आहे. मग असं करा, या की आमच्या बरोबर ड्युटीला 10-12 दिवस. कसं आहे अण्णा, अहो गणपती आमच्या पण घरी बसतो, पण एकाही आरतीला आम्ही घरी नसतो. आम्ही रात्री जातो तेव्हा बाप्पा झोपलेला. अहो 0च्या बलमध्ये गपचूप दर्शन घेतो. अहो सकाळी उठतो तर पोरं झोपलेली. ती आरती आमच्या नशिबात नाही. ना बाप्पा आणायला ना विसर्जनाला. आणि परत आपण बॉम्बलायला मोकळे नाही का? साहेब इमोशनल झालेले. चौकात उभे का? तुम्हाला नाही, विनोदाला असली पोरं. पण मी काय म्हणतो साहेब, साधी कानफडात मारली आहे ना, हा त्याच्यात कुठे एवढा विषय वाढवायचा? घ्या ना मिटवून. टायगरच्या भावाच्या कानफडात मारलीये हा मोठा विषय. कानफडात मारली हा छोटाच विषय अण्णा. साहेब जय लंबोदर.
FIR करू नका, काय असेल ते अण्णा बघतील. कोण आहे रे तू? हा, मला सांगतो मी काय करायचं ते. चल बाहेर हो, बाहेर हो. सनी मंडळाचा उपाध्यक्ष आहे आपला भाऊ. कोण कुत्र ओळखते ह्याला? आईच्या गावात. हो साहेब, त्या दिवशी नाही का सेल्फी काढलो होता आपण, विसरलोय. चल बाहेर हो. आउट. हो बरोबर, एकदम आउटच. अरे थांबा. अल्टिमेटली नो डिसिप्लिन टुडेज यूज कम्प्लिटली. गेट आउट फ्रॉम पोलीस स्टेशन. बघितलं, प्रेमाने सांगितलं की ऐकतात. एन्जॉय. मॅटर वाढवू नका, घ्या भेटून. का जीपे करू? भीम ॲप पण आहे आपल्याकडं सरकारी, डिजिटल इंडिया. मला हौस नाही अण्णा वाढवायची. हा, तुम्ही टायगरशी बोलून घ्या. हा, टायगर मी. भाऊ काम झालं तुमचं? आता कसं? नाही काळजी करू नका, मी आहे. हा चला. वा 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 वा, धन्यवाद साहेब, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच कोऑपरेशन. हो अण्णा, बाहेर थांबा. कोऑपरेशन असं फॉर्मॅलिटी झाली की लगेच पाठव. सगळं सांगतो. जॉब डन, जॉब डन. अरे मिसेस अध्यक्ष मोनाजी, मोनाजी झालंय सगळं. मुळे साहेब आपले आत्ताच नाही का बोलले, आपल्याची फॅमिली आहे, फॅमिली निकटवर्तीय फॅमिली आहे. या आता. चला चला, डोकं तापलंय त्याचं, अजून नका गरम करू, चढतंय माझ्या. साहेब मी थांबते बाहेर. ओके, थँक्यू साहेब, थँक्यू. या रोजच्या वैतागलोय आम्ही आता. मागच्या वेळी पण असंच बोलला. काय रे बाळ्या, यांनी उगा आणलंय. चल त्याच्या रोजच्या कटकटी झाल्यात. चला चला. आणि एवढं हे काय अण्णा, एवढं जाड पाकिट दिलंय त्याला, अध्यक्षाला त्याचा बाप पण सोडेल, कळलं का? आणि तुमच्या कष्टाचा पैसा आहे माझ्या. त्या टायगर सारखा इकडून तिकडून गोळा केलेला नाही. अण्णा थांबले असते तर थांबलो असतो. महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांची बैठक लावली. स्वीकृत तरी होऊ द्या रे, स्वीकृत तरी होऊ द्या तुमच्या आईला. होणार अण्णा. चला, अध्यक्षाला त्याचा बाप पण सोडेल. सुटला बोल टाकतो. कॉल करा. कॉर्पोरेशन बिल्डिंग.
छाप सोडतो तू या चड्डीत. काढायची त्याच्याबरोबर. त्या मुळेच्या हस्ते गणपतीची आरती केलती. शाल श्रीफळ बाप्पाची फ्रेम मी. दादा तुमच्यामुळे माझं बाळ वाचलं. तुम्ही पैसे दिले नसते तर माझं बाळ वाचलं नसतं. पाया पडतो. काय करताय? मला वाटलं मला आपली माणसं येते असेल. येतो भाऊ, धन्यवाद. काय ते मुळ्याचं काय? अहो ते मुळेच्या हस्ते आरती केलती. शाल श्रीफळ बाप्पाची फ्रेम मी दिली होती. FB ला फोटो टाकला तर 1000च्या वर लाईक. पण रियालिटी मध्ये काय म्हणला? निघ बाहेर. सोड ना तू. मारला राव मला मारला. काय त्या गमनला लाव रे फोन. टायगर फोन उचला ना. अरे 10ला झोपतो तो. चला. टायगरचं कसं झालंय माहिती का? झालं काम. चल हो लांब. तू आता पुढे चाल घे रे. योग्य वेळ आली की त्याला द्यायचा तो रिप्लाय देऊ आपण. 100% देणार. 100%. हे बघ त्याला माहिती आहे तू इंटरेस्टेड आहे यावेळी. कळलं का? एका मेहनत दोन तलवारी नाही राहत. अण्णा मेहनत जर का एकच तलवार राहणार असेल ना तर आमची ही तलवार राहणार फिक्स. तू आमचा उमेदवार फिक्स. नाहीतर आम्ही काय सतरंजा उचलायलाच राहायचो. नाही बरोबर आहे तुझं. तू 100% उभं राहिलं पाहिजे. आम्ही काय दोनदा पडलेलो कॅन्डिडेट. आम्हाला कोणी म्हणजे तुझा विचार तरी होईल. लक्षात ठेव आज तुझ्यासाठी अख्खी असरे जागी आहे. कळलं का? मग अरे ही असरे तू टायगर साठी मॅनेज केली म्हणून मागच्या वेळी तो निवडून आला मी पडलो ना. अरे म्हणजे चालायचंच ते राजकारण. पण कसं आहे ना या सरेतली माणसं तुझ्या बाजूने आहेत पण बांधली आहे टायगरनी ना. आमच्यावर उपकार म्हणून नाही बांधली. पुढचा अख्खा प्लॉट ढशी केलाय फुल प्रॉफिट मध्ये. अच्छा 1500 घरं उठवली रे याच्यासाठी. आणि आज भावासाठी आपल्याला कॉलला राव. नाही हे बघ पॉलिटिक्स म्हटलं की ही कोलाकुली आली असतच तसं. आता त्या टायगर साठी तुम्ही मला कॉलला का नाही मागच्या वेळी? अरे पॉलिटिक्स आहे रे. पॉलिटिक्स आहे का नाही? यावेळी त्यांनी तुम्हाला कॉलला. पॉलिटिक्स म्हणजे जर का कोलाकोली असेल तर आजपासून मी याला कॉलला यू काहीतरी काय तू एवढं काय साधा माणूस वाटला का? काय सोपं आहे का ते? लय डेंजर असतं. अरे असं बोलून नाही होत. त्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलायला लागतात. नाही पण जाऊ दे ना. तू त्यात कुठे पडतो काय? तुम्हाला बघायचंय का? काय बघायचंय तुम्हाला? काय दाखवतो? तर ऐकची. डोंट डू दिस लाईक दॅट. अरे कॉमन मॅन आहे हा. काय उचललं रे? दगड मारतो का काय? घेऊन ये त्याला. मी बोलतो त्याच्याशी. नाही येणार तो. आपला आदर करतो त्याला देऊचा आदर. बाल्याची पण चूक आहे. मला न सांगता डायरेक्ट मुळेला अटक करायला लावली. दुसरा कोण असता ना आधी तोडावला असता. बघतो काय देऊ इंजेक्शन. भर गणपतीत मारलंय मला आणि मी शांत बसू का? बाहेर लोक हसत असतील माझ्यावर. तू शांत राहा. आपण नुसते शांत राहिलो ना तरी हातभर फाटून येईल त्यांची. मी नाही बसणार शांत. मी घालवणार आहे त्याला. तू बस इथं शांत. अख्ख्या मार्केटमध्ये माझ्याशी असं कोण बोलत नाही. हाब अरे त्या अध्यक्षाला उभं राहायचं इलेक्शनला. अण्णाला तिकीट मिळत नाही किती पण आपटली तरी. वजन नाही पक्षात त्याचं. या पोरांच्या जीवावर उडायला बघतोय तो आपल्यावर. त्यांना आता शिदरून एक लास्ट चान्स मारणार तो. पॉलिटिक्स आहे बाल्या. समजून घे ना तू. तू बस कर तिथं पॉलिटिक्स. ते इगो आर्ट झालाय माझा. बाली काय भाऊ
जेवत्या ताटावरून उठवलं त्याला. भाऊ, आपण असंच नाही सोडून देऊ शकत त्याला. कोण बोललं सोडून देणार? बोललो मी? हे बघ दिसतात का बोट? दिसतंय इथं? मारले त्याला पण लागले इथे. एक लक्षात ठेव, इन्सल्ट अपमान माणसाला कधीच विसरता येत नाही. आणि आयुष्यात प्रत्येकाला त्याची हटाई मरणापेक्षा जास्त दुःख देणारी वाटते. मी नाही, गीतेच सांगितलंय, हटाई शब्द फक्त आपला आहे. बाल्याकडनं गणगे काढून हे काय चाललंय? अगं बाप्पाचा हरे तो काढते. देवी आहे मी, देवी. देवी बापाला मारते होय? जपळ. काय राव तू पण, खेळू दे की पोरीला. अरे दागिने इथं. मग काय आलं? ते चांदीचे मोदक घे. 1 2 3 4 4 केसेस झाल्यात तुझ्या. बस कर आता. एक पोरगी आपल्याला नसता डोक्याला शॉट व्हायचा. काय शॉर्ट बीट होत नसतो, मी सगळं मॅनेज करतो. डोंट वरी तू. ट्रिपचं काय झालं रे आपल्या? जायचं की, बोललो की तुला. महाबळेश्वर बुकिंग फिक्स आहे. कोकण आणि महाबळेश्वर, आमची जिंदगी ह्याच्यातच जाणार आहे. पासपोर्ट तर काय मिळणार नाही तुला. 100% मिळणार. आता 2च केसेस राहिल्या ना ओपन मध्ये. एकदा नगरसेवक झालो की ते आपण नील करून घेतो. मग फक्त तू आणि मी दुबईला जाऊ. दुबईला साराला भाऊ पाहिजे ना, थेट दुबईत सेकंड हनीमून. साराच होईना इथं भाऊ पाहिजे म्हणे. भाऊ बाल्याला खाली. पुढं गेटवर खाली. मला भांडणं नकोय. तू हे सगळं कपाटात नीट ठेव, मी आलोच. मला भांडणं नकोय. मी बोलूनच येते. मला भांडणं नकोय. मला भांडणं नाही पाहिजे. मला भांडणं नाही पाहिजे. एक दिल हो, चल बाजूला बाजूला. ओके बघ हा काढ आणि तो मोठा लाव. फ्लेक्स का फाडला? तू बघितलं का? बघितलं असतं ना, तिथल्या तिथंच तुझ्या फोटोवर हार असता. ए तू लवकर उभं पण राहिला रे. पैसे वाया गेले ना माझे. ए सर, त्या मुळ्याला म्हणो 50 मधले 25 पाठवून दे. हा रात्री आसमान करा फिक्स आहे.
बघितलं का 1 2 3 4 सुद्याचा बर्थडे जोरदार. हा? आईच्या गावात माझा टॅटू आमचं काळीच येतो. हे घमंड बघितलं का? राहू दे राहू दे राहू दे. हे ब आपण आला का? केक कटिंगला आला ना? मग असं लांबून ये ना. ये. हे बघा याला म्हणतात इमानदार माणसं. ट्रू लव्ह. अरे नाही, असं नाही, बर्थडे असतं. ट्रू लव्ह. आमचे आधारस्तंभ उगा नाही लिहित. त्यांना पण वाटतं ना भाऊनी यायला पाहिजे केक कापायला. वाटतं की नाही? वाटतं. या ना कापायला. ए, 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 ए. नको नको ना. किती गुन्हे दाखल करून घेणार? मग आपण तुला सोडवायला येणार. बास ना. नको ना जीवाला त्रास. अनेक सरप्राईज आहे. सुद्यासाठी खास सरप्राईज आहे. सरप्राईज कुठे आहे? ये. सुद्याचा बर्थडे मग सरप्राईज तर पाहिजे ना. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे हॅपी बर्थडे. असू दे. ओ अध्यक्ष या की. राहू दे राहू दे. मग काय चाललंय? बरं चाललंय भाऊ. बरं नाही ना चाललंय. तू फॉलोच करत नाही मला इन्स्टाला. करतो की एक मिनिट. ए सगळं चांगलं चाललंय, चालू दे ना. का घेऊ कापून? नको. चले बाय. नीट राहा. टायगर टायगर आहे राव. इतके दिवस आपल्यात कधी प्रॉब्लेम नव्हता, पण त्या बालाला लई घाण पडणार आहे मी एक दिवस. इन्स्टाला रील काय टाकले बघितलं का? गणपतीत रिलॅक्स मित्रमंडळ पुढं, दोस्ती ग्रुप माग. स्टेटस ठेवले व्हॉट्सअपला. हातीचले बाजार, कुत्ते बोके हजार. लक्ष कुठं असतं तुझं? सगळीकडे व्हायरल केले त्यांनी. जीवेत शरद शतम, पश्येत शरद शतम, वर्धेत शरद श्रद्धेत शरद शतम, शरद शतम शरद शतम शरद शतम. म्हणजे हॅपी बर्थडे संस्कृत मध्ये. कळलं का? वाघोबा येऊन गेलेला दिसतोय तुझा. पायनॅपल फ्लेवर आणला होता. घ्या. हॅपी बर्थडे टू यू. घ्या आता. यांचा चेहरा का असा आधार कार्ड हरवल्यासारखा आलाय रे? ते टायगर पप्पी देऊन गेलाय. तुम्ही कशाला गेला त्याला एवढं खेटायला आणि लेडगो करायला? शिकारे. कळलं का? कधी द्यायची फाईट त्याची वेळ आपण निवडायची असती. कळलं का? अण्णा पण कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत का नको? का नंगा नाच होऊ द्यायचा? तो असेल बाहुबली तिकडं त्याच्या घरी. आता कस असा हे असा स्पार्क होता माझ्यामध्ये. कळलं का? असा स्पार्क दाखवून दाखवून मी तिकीट मिळवलं. झालं काय? 2 मतांनी पडलो. ओनली टू. जयला अश्वत्थामा म्हणून फिरतोय तेलाची वाटी घेऊन हातात. कळलं का? अशी बळबळती जखमे. एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी कळलं ना ती 2 मतं कोण होती, त्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून जंगी मिरवणूक काढायची त्यांची. आणि अशी काढायची की कधी कुणाची निघली नसेल. कळलं? अरे याचं काय? ओ माय गॉड, व्हॉट इज दिस? टॅटूज टायगरचा. वा वा. हे बघ अध्यक्ष, तू ट्राय करतो ना कॉर्पोरेशनला, आणि जर तू निवडून आला तर हा असा टॅटू मी
माझ्या इथं काढीन इथं तुझा कुठं इथं ऑन माय फोर हेड. एक मिनिट हात मागे घे. हा इन्स्टा FB ला खायच्या आधी स्टोरी नाही टाकली तर पाप लागतं. लोक इथे सोशल मीडिया डिटॉक्स करतात आणि तुझं काय आहे? ए डिटॉक्स काय डिटॉक्स. इथं त्यांनी फोटो टाकला तासभर काय 8-9 लाईक. अरे आपण फोटो टाकायचा अवकाश निसता दूर. अगं नोटिफिकेशन मोबाईल गरम होतो माझा. क्रेज पाहिजे मार्केटमध्ये क्रेज. कंटाळा नाही येत करे सनी? इतकं स्वतःच्या प्रेमात असतोस ना तू. अरे का नसावं सांग ना का नसावं. FB ला 2-2 अकाउंट फुल झालेत. इंस्टाग्रामला 12K फॉलोअर्स आहेत. व्हॉट्सअपला 200 ग्रुप 100ला स्वतः ऍडमिन आहे. चेष्टा नाहीये हे सगळं हँडल करणं. तुला मी रिचार्ज मारायला सांगितलं ते नाही झालं तुझ्याच्यानं. अगं आउट गोईंग बंद झालंय माझं. अरे ते ना गॅलरीमध्ये खूप माणसं होते मी विसरले रे. काय तू कॅट करते ना तर फोननी नको नको होतं यार सनी. तुम्हाला इथेही कामाला स्कीम काय सनी करते म्हणलं ना का तुला फोन खेळायचाय. चल घरी जाऊन खेळू. तसे मला बोर होत. थांब ना बस ना बस ना बस ना. लय ऑन होती तू. हे घे गार हो जरा. तुमचे बंधू भेटले होते. खुन्नसने बघत होते फुल. आलात का तुम्ही समोर? तू जपून राहा टोले पडतील नाही तर. खेळ ते जाऊ दे रे. ज्या गणपतीत तुम्ही भांडलात ती बुद्धीची देवता याची तरी अक्कल आहे का रे तुम्हाला? हाच फरक आहे. हाच फरक आहे. आम्ही प्रोफेशनल गुन्हेगार नाही ना. माझा भाऊ आहे. तुम्ही वेळीच का नाही मिटवत रे सनी? नियमानं पॉलिटिक्स करायची इच्छा ठेवतो आम्ही. आता माझा मित्र नगरसेवक झाला की कळतच तुला आमच्या कामाची स्टाईल. आणि एक कॅट त्या दिवशी बाप्पाचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून नडिंग झाला आमच्यात. आपल्याला भाईबी नाही व्हायचं. पण जर का समोरचा नडला चल तुझा भाऊ पण डायरेक्ट कोलंबस. काय झालं काय बस 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 बस. तू तर बसच बाबा. मला बघून उभं बिभं राहायची काही गरज नाही. रिस्पेक्ट बिस्पेक्ट काय नको आपल्याला. हा काय कॅट काय करते याच्याबरोबर तू? नाही आतापर्यंत सगळं ठीक होतं पण आता विषय वेगळा आहे. हा हे घरात घुसून ठोकणार आहेत आपल्याला. हा बाबू ये असं बघू नको. घाबरलो ना मी. हा हे उडी मारून किक बिक मारतो भुसले आपल्या एरियातला. बाले काय रे दोघं भाऊ मिळून घाबरवतात काय आम्हाला? ए बाल्या काय लावलंय? संपव ना आता. तुम्ही काय एकमेकाला आत्ता ओळखता? आणि ए तुला जे करायचं ते तू केलं ना. हा मग एवढूचा विषय कशाला एवढा खेचतोय? काय 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 एवढूचा विषय होय ग? हा तुला थोबडलं पाहिजे होतं 4 चौघात म्हणजे तुला कळलं असतं. हे बारे ए बाले विषय आपल्या दोघात आहे. पोरीला मध्ये घ्यायचं काम नाही. तेच तर तुला सांगतोय. दोस्ताची बहीण आहे आपले म्हणजे आपली पण बहीण आहे. आम्ही दोस्त बघून लपटी करतो असं कुठं पण हात नाही घालत. कळलं का? मार ना मार मार मारतो का? मार की. ए बाल्या थंड घ्या लोक बघतात. चल बाजूला हो. चल बघू दे ना लोकांना. थांब सरला पण बघू दे ना तुम्ही कुठं फिरताय ते. ए बाल्या फोन नको. ए थांब. ए सर बघितलं का तुमच्या बहिणाबाई कुठे फिरतायत? हा हे बघा दाजी आहेत बरोबर. घ्या बोलून. आजकाल आहे का वय ग? तुला सांगितलं ना त्याच्याबरोबर फिरायचं नाही असं. काय
तू कशाला इतकं लोड घेतोय? तुला काय माहिती नाहीये? तू तुझी एनर्जी नको काय घालू. घर येऊन बोलू आणि तू फालतूगिरी बंद कर. माझ्या डोक्याला शॉट देऊ नको. चल एक थांबे, मला सोडून जात. थांब थांब, तिला तुला सोडावंच लागणार. हा सर, घ्या पुढचं बोलून. ए सान्या, बाल्या सोडेल तिला घरी, तू जाऊ नको. उगाच बाहेर चर्चेचा विषय. समजलं का? समजलं का? 10 मिनिटात चौकात भेटू. बाले, लय पुढची बॅटिंग करू नको. अख्खा ग्रुप डिस्टर्ब केलाय तू. आपण ओपनर आहे. बाय. चले. सनीला शॉट लयच घाण बसलाय, पण तो काय जास्त बोललाच नाही ना. नाहीतर दुपारीच त्याचा कार्यक्रम फिक्स होता. बाल्याकडे सामान होतं. ए सर, आता काय बहिणी समोर मारू का त्याला? हा, ते पण लय शाने आहेत. उगीच वाढवत बसायचे नाहीत. त्यांना जे करायचे ना ते केलंय त्यांनी ऑलरेडी. अरे पण आपलं नाक फोडलं ना. इज्जतीच्या आयला 4 चौकात घोडा. त्याचं काय? 100% रिप्लाय. सुट्टी नॉट. आता काय पाया पडून माफी मागतो काय? त्याच्या चूक पण तो करणार, रुबाब पण तो करणार. आम्ही काय हलवे? त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार. हा, येडाय का मी? येडाय का? तुझ्याशी बोलतो नाही तर मी येडाय का? एकतर वरडू नको. आणि आता काय आजच मारतो का काय त्याला? ते इकडे. बरोबर आहे रे, याला इलेक्शन दिसायला लागलं ना. आम्ही काय सामान्य कार्यकर्ते. आतापासूनच कॉलायला लागला तू तर. अरे आम्हाला काही किंमत आहे का नाही? आपण होतो म्हणून त्यांना किंमत होती. आता कळेल त्यांना बाजारात भाव. त्याचं बिल घे रे. तुला पाहिजे ते तू केलंस की रेटून? काय केलं रेटून? अरे मग पुढची वेळ येईपर्यंत आपण काय हातावर हात ठेवून बसायचा का? अरे बिझी कशी राहणार पोरं? हे बाल्या, तू फोन ठेव. आता काय नाही, तू फोन ठेव. ऐक माझं. मोबाईल बघ. अरे बॅटिंग आहे आपली. याच्या तर इच्छा याला म्हणतात हस्ती धंदा. ए सनी, गप गप ठेव. आत्ता काय मॅटर नको. आत्ता आपण पण पिलेत, ते पण आउट असणार आहेत. सकाळी करू त्याचा कार्यक्रम. बस. अरे बांगडे तुम्ही तुमच्या दोस्ताला इथं व्हॉट्सअप ग्रुप बद्दल काढले आणि तुम्ही काय म्हणता सकाळी बघू? तुला गाडला पाहिजे होता, मग कळलं असतं तुला. सनी हो ना बाबा तू. अरे त्या ग्रुप मध्ये मोना आहे, कॅट आहे, वस्तीतली सगळी माणसं आहे. सगळ्यांसमोर माझी हटाई होणार. तू काय म्हणतो रे? कुठे रे तू? भाऊ कायम तुझ्या मनात. Oh, you guys drunk? How cheap? मला रिमूव्ह का केलं? चुकून झालं. चुकून नाही होत बाले. बाबू घाबरू का आता? मेंदू काढून धुतला पाहिजे तुझा एकदा. चिल ब्रो, चिल. चुकून झालंय. ऍड कर आणि सॉरी म्हण. आमच्या फॅमिलीत कोणी कोणाला सॉरी म्हणलं नाही आतापर्यंत. वाघ आहे वाघ, खाऊन टाकीन. जळती फुलबाजी घालीन. वाव, सो पेनफुल.
कोण ए अरे काय मर्डर केला का काय? बाल्या काय टायगरचा? अरे बाबा ए CCTV आहे इथं चायची तुमच्या. तू एक मेला का जागे हो? अरे तुझी आई एक काम कर, तू दुसरं कोणी मिळालं नाही का रे? डोंजे डोंजाला माझं फार्म हाऊस तिकडे जा. जा तिकडे. काय आहे का? काय गाड्या बिड्या आहे का? हे घे याच गाडीची चावी आहे. ऐक ना, चाललं कुठं? ऐक नाही चाललं कुठं? हो फुल लोड आहे. घ्या आणि 300 रुपयालाच गुळी असते. ओढायला मागे पुढे बघू नका. आणि मोबाईल असतील तर फेकून द्या. बालच होता. अरे तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही करे? तुमच्या आईचं तुमच्या. चल भाऊ असं नका करू. सगळी पथकं त्यांच्या मागावर आहेत. खबरी पण कामाला लावलेत. ती मिळाली की सगळे आजार करतो. माझ्याकडे आता खूप टाइम आहे. घेऊन ये त्यांना. आता 3 बॉड्या एकत्रच जाणार, नाही तर एक पण नाही. भाऊ पोरं अण्णाकडे. हे बय अण्णा, तू जर त्या पोरांना लपवलं ना तर तुला लपायला अख्खा महाराष्ट्र कमी पडेल. हे बय पळवून मार. या मुळेच्या बंदुकीची शपथ पहिला तुला ठोकीन, मग त्या दोघांना. सांग तुझ्या भाषेत. हे बघा अण्णा, काही माहीत असेल तर मदत करा. इथं वातावरण तंग झालंय. काही झालं विषय वाढेल इथं अण्णा. प्रकरण सोपं नाही राहिलं आता. टायगर भाऊ, तुम्ही बाल्याला घेऊन जा. काय इथं गर्दी जमायला लागली आहे. चौकातली पण लोक आले त्यांच्या. ती सनीची आई, माझे वरिष्ठ फोन करतात. चौकीत टेन्शन नको. पास करे तुझ्या चौकीचं कौतुक. इथं भाऊ गेलाय माझा, त्याच्यापेक्षा जास्त आहे का ते? भाऊ चल. बाल्या झोपला. भाऊ झोपला. बाल्या झोपला. येण्यासारखं वागू नको. तुला आवडत नाही ना त्याला उठवलेलं? झोपू दे त्याला. चल भाऊ. बाल्या झोपला. अरे गुड नाईट पण नाही बोलला मला. हा बाल्या झोपला. झोपला.
दादा, हा अण्णांचा फोन वगैरे आलता का? नाही. तुमचा मोबाईल मिळेल का? एक फोन करायचा आहे. आउट गोईंग बंद आहे हो माझं. काय राव, हे काय झालं आपल्याकडनं? अरे भाऊ, तू टेन्शन नको ना घेऊ. काय नाही झालं. त्याला नसता टाकला तर आपल्यापैकी कोणीतरी गेलं असतं. आता जर का आपण सरेंडर केलं तर टायगर घालवल आपल्याला. एवढ्यात मरायचं होय? हा, काय होत नाही. चौकी बिवकी करू मॅनेज आपण. आतापर्यंत प्रत्येक भाई सांगून गेलाय एक तरी मर्डर अंगावर पाहिजे. पण आता कळलं ना, विषय साधा नाही भाऊ. फाटून दरवाजा झालाय रे. हा, तू रात्रभर पोरीचा चेहरा डोळ्यासमोरून जातोय. भाऊ तू टेन्शन नको ना घेऊ. मी आहे, आपण करू ना काहीतरी. काय करू? काय आपण काय प्रोफेशनल का? काय बोलतोय? जेल एंट्री आणि तो स्टॅम्प कायमचा. ऐकायला बघायला बायगिरी लय भारी वाटते रे. अरे इथं छाती जड झाली, प्रेशर आले. हजर हो 3 महिन्यात बाहेर. गुन्हा नाही सिद्ध होत भाऊ. कोण रे? सन्या, सन्या हजर हो. असं हजर झालं तर मला समज पडलो का? सन्या आहे. किती पळशील होय रे? तरी शिंदे तू इथंच आहे? बाहेर रे, बाहेर नाही तर ठोकी न्यायला इथंच. सध्या तू
सण्या तू पळ. सण्या मला काय नाही होत तुझा. पळ सण्या पळ. सण्या पळ. पळ सण्या. सनीला का पळवला? तू मारला का त्यांनी मारला? आम्ही नाही मारला साहेब त्याला. आम्ही खरंच नाही मारला साहेब त्याला. तुम्ही साहेब थोडं पाणी साहेब. मूत पितो का मूत? हा मोठं सत्कार्य करून आलाय पाणी मागतो. हा 5 स्टार ट्रीटमेंट दे याला. 5 स्टार ट्रीटमेंट दे याला. सरके बाजूला. मोबाईल दे. अरे मोबाईल दे. बोट लाव. हॅलो आई, सनी बोलतोय. सनी सनी कुठं आहे तू? आई शांत हो. कुठं आहेस? कुठं? हा तू शांत हो बरं. शांत हो. शांत हो. फादर ओके का? हे बघ पोलिसांकडे नको जाऊ. हा एखादा कोणीतरी वकील बघ. हा अण्णाला भेट. काय बोलते तू? अण्णाला भेट काय? सनी अण्णाला नाही. हॅलो अण्णा. अण्णा काय अण्णा सनी बोलतोय. ए सनी. अरे कुठं कुठं तू गेला रे बाबा तू? अरे पळाला कशाला पण? अहो मी नाही, अध्यक्ष म्हणाला पण म्हणून मी पळालो. अरे काय तुझ्या अध्यक्षाचं घेऊ? अरे सगळं सेटल केलं तर मॅनेज झालं होतं सगळं. अहो आता मी काय करू अण्णा? आता कळत नाही मला काय करू. सगळी लपड्याची रम्मी झाली. हा बरं ते सगळं जाऊ दे. लोकेशन कुठे आत्ता तुझं? सनीला संपवा दहाव्याच्या आत, तरच कावळा टच कर. अध्यक्ष वाचला म्हणून काय झालं? एक जण आहे अजून बाहेर, खपवा त्याला. भाऊ थोडं थंड आहे घे. मार्केटचं लक्ष तुझ्यावर. इलेक्शन आहे. अरे कोलतो असल्या इलेक्शनला भावापेक्षा मोठा आहे का ते? 2 झुंबूर संपवता येत नाही आपल्याला. हे आपलं मार्केट मधलं वजन. अरे कधी शॉट द्यायला पाहिजे होता तुम्ही त्याला, मी न सांगता. सनीला देतो आसमान तारा. चल.
मॅडम नाही भेटता येत असं. डबा आणला होता, जेवला तरी असता. अलाउड नाहीये मॅडम, अलाउड नाहीये मॅडम. उद्या तुम्ही मॅकडी आणाल, मग ते पण द्यायचं का आम्ही? ही पोरगी तुझी आहे का? कशाला आणायचं चौकीत, कळत नाही का रे तुम्हाला? हाऊस नाहीये मला मॅडम, हाऊस नाहीये. आठवण येते तिला पप्पाची, म्हणून भेटायला घेऊन आलते. रडू नकोस. ए उठ, घे अंगावर ते. पोरगी गोड आहे तुझी. हे बघे, ह्यांच्या मारापासून वाचायचं असेल ना तर हिता हा म्हण आणि नंतर वकिलामार्फत कोर्टात बोल काय ते. इथं फक्त जबानी घेतात, लोक पाहिजे तेच बोलतात तिकडं. वकील आहे का एखादा ओळखीचा? हा, अरे असला कसला गुन्हेगार तू? हा, बायको डबा देऊन गेली. हे घे, खा. तू गुन्हा कबूल कर, उद्या तुला कोर्टात हजर करतो. आम्ही केलंच नाही ना. दोस्ती ग्रुप सगळीकडे चालत नसतो. आता बघू तुला कोण वाचवायला येत आहे ते. तू तर घरी सांगून टाक परत येत नसतो म्हणून. काय तो मुळे त्याच्या आईला लयच उडायला लागलाय. मला वाटतं कुणाला तरी जमा करावं लागेल. अध्यक्षाला करू? अरे करू रे बाबा, तरच तू वाचशील. अण्णा मी एकटा आहे, मी होतो हजर.
त्याची फॅमिली तो बाहेर पाहिजे अण्णा. अहो त्याने ए सोशल वर्कर, उगी भाबडा वागू नको, कळलं का? भाऊ माझा त्या मुळ्याला जो पाहिजे तोच तो जमा करून घेणार. आत्ता तुला ठेवल आणि नंतर त्यालाही जमा करून घेईल. दोघं 12च्या भावात झालं, मग काय करणार? हाताबाहेर चाललंय सगळं. काय शेवटी कोर्ट कचेऱ्या, वकील, नोटरी, खर्च चालूच राहणार आहे. दिस इज अन एंडिंग. हे माझ्याकडे 3 तोळ्याची चेन आहे. ही घ्या, त्या मुळेल द्या. हे घ्या, हे घ्या. टाकू का बुक्की? लाज काढतो का काय तू माझी? लाज काढतो का? अहो नाही. काय तुला काय हे वाटलं का काय? अरे तू अध्यक्ष काळीज आहे माझं, कळलं का? क्लोज टू हार्ट. तुमच्यासाठी वाटेल ते करल मी. घरदार विकून टाकीन. अरे पोराची ती पिगी बँक फुडीन तुमच्यासाठी केळ्यांनो. आणि एवढं बाप्पा लंबोदर, अरे काय येडा आहे का काय तू? हा येडा आहेस? अरे बाबा, हे बघ, तुला असं वाटायला नको की दोस्तासाठी काहीच केलं नाही म्हणून हे ठेवून घेतो, कळलं का? आता मला माहिती आहे की त्या मुळ्याचं काही एवढ्याने भागणार नाही. हा, त्यामुळे मी माझ्याकडनं पण टाकेल काहीतरी यात. अण्णा आता तुमच्याकडचे टाक. अध्यक्ष आला की देणंच आहे. आम्ही सगळे पोरं कॉन्ट्री काढून तुम्हाला देऊन टाकतो लगेच. कॉन्ट्री धकपाडी? अरे मी आहे तुमच्यासाठी. सॉरी. वाटेल ते करीन, पण तुझ्या केसाला धक्का नाही लागू देणार ना अध्यक्षाच्या, कळलं का? आता हीच त्या मुळ्याची सप्रेम भेट. जय लंबोदर होईल सगळं. होय साहेब, मी बघतो त्याचं काय करायचं. नाही नाही. ऐक, गुन्हा कबूल कर भाडखाऊ. तसही तुम्ही 3 महिन्यात बाहेर येताच की, कारण तुमच्या मर्डरला कोणी आय विटनेस नाही. मारून टाकायला मी मारला त्याला. मारला मी त्याला. सनीने नाही. मला मारू नका. मी मारला त्याला. हा, आत न्या. काय पुढे तो? चल आत न्या, सगळी फॉर्मॅलिटी कम्प्लीट करा. चल रे, चल चल उठ. चल आतमध्ये. मी मारला सनीने नाही. चल मागो मागो. सेलिब्रिटी आहे का तो? हो साहेब, पोरे तपली. वाचलंस तू सनी शिंदे. दोस्ताचे पाय धुवून पाणी पी. अरे असे दोस्त मिळत नाहीत. नशिबवानेस. रिपोर्ट करून येतो. ए बच्चू, ये इकडं. कशी आहे? छान. हे काय? काय नाही. अरे रडू नको. ए सनी, अरे काय आलं? मला बघ केवढा मारलाय राव. मी रडतोय का? हा? ए सन्या,
मोनाची आणि पोरीची काळजी घे, लक्ष दे त्यांच्याकडे. येतो 3-4 महिन्यात बाहेर. अरे रडू नको, जीव काढाय तू माझा, जीव काढा. ए डाली भाऊ आहे भाऊ. बस 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 बस. फॅमिली जरा बोलू दे. या चहा कॉफी घेऊ. चहा कॉफी नाही घेत मी. मग बॉर्नव्हिटा घेऊ. बारकी पण घे. चला ले बाजूला. सनी बघल सगळं. मोनाबाई, मार्केटमध्ये राहायचं असन तर आता एवढं सहन करावं लागेल तुला. आल्यावर एकेकाला बघतो. आयुष्यभर कोकण महाबळेश्वर फिरवलं तरी चालेल, पण हे नको. बास झालं मोनाबाई, बास बास. शांत शांत. साराला सवय नाही तुझ्याशिवाय राहायची. काय सांगू मी तिला, काय सांगू मी तिला. तुम्ही काय करत होता मग? मी चहा प्यायला गेलो होतो. तुमच्या जबानीत तर तुम्ही बॉर्नव्हिटा लिहिलंय. हा म्हणजे बॉर्नव्हिटाच. नीट तपास करा जरा आणि कोर्टाचा वेळ वाया घालू नका. नेक्स्ट डेट. आपण बोललो होतो त्याला घालवणार. काल घालवला. आज असते विसर्जन. मॅटर क्लोज.
रॉकी शांत. गद्दारी केली टायगर तू. ये साईडला आहे. ए सुद्या फिरव तिकडं. आपलं ठरलं होतं कोर्ट सांगेल ते फायनल. त्याला जमा केला, त्याचा कबुली जबाब घेतला, पण तू त्याला मारला. शब्द फिरवला तू. साहेब इथं नाही, लोक बघतायत. तुम्ही पिले, आपण बोलू ना नंतर. टायगर पितो का? नाही ना. हा जास्त डेंजर आहे. पोलिसाला फसवलंय त्यांनी. ए मुळे ज्याने माझ्या भावाला मारला त्याला कोर्टाच्या भरोशावर आमच्यावर उडायला मोकळा सोडू का? त्याला ठोकणार होतोच. थँक्यू थँक्यू. फक्त चान्स तू दिला, तुला मनापासून थँक्यू. ए सर. हां झालीये साहेबांना. गाडी द्या, ड्रायव्हर द्या. रिस्पेक्ट इज रिस्पेक्ट. चल या साहेब या. चला. थँक्यू. सोड. ओम शांती. या साहेब या. कसं आहे ना साहेब, तुम्ही जर पकडलं नसतं ना तर आम्ही तयारीतच होतो. पण आमच्या आधी तुम्ही फार्म हाऊसवर पोहोचले. आणि मुळे फुकट नाही केलं तू, पैसे दिलते. आवाज बंद. आवाज. अरे तुला काय वाटलं पोलीस तुझ्या पैशाच्या पुढे मागत? 4 चौघात ठोकी ना. 4 चौघात ठोकीन. तू आपल्या डोक्यात आता फिट आहे. हा ए आवाज नाही करायचा कुणी. ए शांत शांत. ए शांत रे. चल मागो. चल मागो. आहे मागो. हा चल माग. हा भाऊ आहे ना भाऊ. लिट्टिल लिट्टिल झालीये साहेबांना. हा शांत आहे ना भाऊ. आहे ना. मग काय मुळे हे मुळे ऑन द स्पॉट घालवी ना.